आज की मुख्य खबरों में हम बात करेंगे भिवंडी कामतघर क्षेत्र की, जहां पूर्व उप महापौर मनोज काटेकर ने पुलिस चौकी की मांग उठाई है। भिवंडी के कामतघर क्षेत्र में बढ़ती अपराध की घटनाओं के चलते स्थानीय नेता मनोज काटेकर ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में पुलिस चौकी की आवश्यकता को जोर शोर से उठाया। उन्होंने कहा कि क्षेत्र में सुरक्षा को सुनिश्चित करने के लिए यह कदम आवश्यक है। कामतघर क्षेत्र में नागरिकों की सुरक्षा के लिए एक पुलिस चौकी की स्थापना अनिवार्य हो गई है। हाल ही के दिनों में अपराध में वृद्धि हुई है और स्थानीय लोग असुरक्षित महसूस कर रहे हैं। मनोज काटेकर ने यह भी बताया कि क्षेत्र में पुलिस की तैनाती न होने से लोगों के बीच डर और असुरक्षा का माहौल बना हुआ है। उन्होंने जिला प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग की है। स्थानीय निवासियों ने भी उनकी बात का समर्थन किया है। उन्होंने कहा कि सुरक्षा के लिए यह कदम बेहद आवश्यक है। मुख्य कारण म्हणजे या परिसरामध्ये जो शहर पोलीस स्टेशन जो आपला होता तो अगोदर कुंभारवाडा पोलीस स्टेशनच्या इथे होता। आता तो पोलीस स्टेशन निजामपुराच्या इथे गेलाय आणि आमच्या रस्त्याचा जो भाग आहे ते दोन, एक नारपोली पोलीस स्टेशन जातो, एक कुंभारवाडामध्ये येतो। रस्ता कुंभारवाड्यापासून ते पार ताळालीपर्यंत जातो। या परिसरामध्ये मानसरोवर पासून फेनापाडा, कामतघर, आशीर्वाद नगर, हनुमान नगर, भाग्यनगर, हे ब्रह्मांडनगर ताळालीपर्यंत जो भाग आहे हा सर्व गरीब वस्तीचा झोपडपट्टीचा भाग आहे आणि कामगार वस्ती आहे। त्या ठिकाणी मध्ये काही लोक जे आहेत, कोणी दारू विकतो, कोणी चरस गांजा विकतो, कुठून आणतात, कुठून काय करतात आणि त्या ठिकाणी पोलीस येतात पण ते रोडवर राऊंड मारतात, बाकी ठिकाणी काही जात नाही। आणि या 15 दिवसामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की नशेमध्ये लोकांवर सुरे, चाकू, कोयते घेऊन हल्ले झालेले आहेत। तर लोकांची सुरक्षा बरोबर नाही राहिलेली आहे आणि पोलीस स्टेशन आमच्या इथून कामतघर पासून 5-6 किलोमीटरवर गेलेलं आहे। एवढ्या अंतरावर माणूस पोहोचणार कधी? तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी चौकीची डिमांड केलेली आहे आणि उद्या आम्ही डीसीपींना भेटणार आहे। त्यासाठी कोणती जागा आहे अशी आपण काही जागा बघितली आहे आणि त्या संदर्भात आपण पत्रव्यवहारही केलेला आहे, तर काय मागणी आहे? मी पत्रव्यवहार केलेला आहे। जागा आम्ही कुठे पण उपलब्ध करून देऊ त्यांना आणि चौकी बांधायला आम्ही बांधून देऊ त्यांना चौकी। कारण या ठिकाणच्या लोकांची सुरक्षा, लोक आता भयभीत झालेले आहेत। पण दारू पिऊन कोणी नाटक करेल, कोणी चरस गांजा घेऊन नाटक करेल आणि हे किती दिवस बर्दाश्त करणार पब्लिक? आपण नशेमध्ये आहे, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। आता परवाच्या दिवशी असा हादसा झाला होता की एका दुकानामध्ये चरस घेण्यास ते नशेमध्ये आले होते सगळे आणि त्यांच्या हातामध्ये मोठे मोठे सुरे होते, ते कोयत्या टाईप असतात ते सुरे, ते होते। ते सुरे घेऊन त्या माणसाची पाठ काढली होती। निलेश पाटील म्हणून आमचा कामतघरचा आहे आणि जर ते असे गावामध्ये दहशत करतील, या परिसरात दहशत करतील तर त्यांना आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल। आम्ही पोलिसांना 2-4 निवेदन देणार आहे। नंतर मग आम्ही सगळी इथली पब्लिक जी आहे ती पब्लिकला, जनतेला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। मात्र पोलीस नेहमी व्यसनमुक्ती अभियान चालवते, नशामुक्त अभियान चालवते, तरीही आपल्या परिसर सोडून पूर्ण भिवंडीमध्ये नशेचा कारोबार जोरात आहे, त्याबद्दल काय म्हणणार? आता ते पोलिसांचं काम, आम्ही काय बोलायचं आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पोलिसांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे। बोलून काय करणार आहे सांगा तुम्ही आम्हाला? पोलिसांनी वेळीच अशा गोष्टी बंद केल्या तर बरं पडेल। याच्या पूर्वी कुठे होतं? चरस गांजा कुठे फिरत होते गावामध्ये? अंमली पदार्थ कुठे मिळत होते भिवंडीमध्ये? काय आता सर्रास मिळतात, सर्रास। आता न बोललेलं त्याच्याबद्दल बरं आहे। प्रत्येकाची अवस्था ती झालेली आहे। परंतु आमचा एरिया जो आहे तो तर आम्हाला सुरक्षित ठेवायचा आहे। पोलिसांनी आमच्या बरोबर असले ठीक आहे, नसले तरी ठीक आहे, मग आम्ही त्यांचा बंदोबस्त करणार आहे। मात्र पोलीस डिपार्टमेंटकडे जर बांधायला पैसे नसले तर ते पैसे तुम्ही लावणार असाही उल्लेख केलेला आहे। हा, मग एक चौकी बांधून द्याल का? आम्हाला 4 पोलीस राहतील अशी त्यांची व्यवस्था करून द्यायला आम्ही समर्थ आहे, कधी पण करून देऊ त्यांना। आमच्याकडे एवढी जागा पडलेली आहे, महापालिकेची जागा आहे, आम्ही कुठे पण उपलब्ध करून देऊ त्यांना जागा। परंतु या लोकांची सुरक्षा असली पाहिजे, लोकांना भयभीत वाटलं नाही पाहिजे वातावरण। या पूर्ण तलावाच्या किनाऱ्याला, एवढा तलाव चांगला आहे आपला, चांगला, त्या अख्ख्या तलावाच्या किनाऱ्यात दारू घेऊन बसलेले लोक असतात। हे तलाव जे आहे ते आम्ही एक मनामध्ये सुंदर कल्पना घेऊन केलं होतं, इथं लोक फॅमिलीज येऊन फिरले पाहिजेत, लहान मुलं राजूसपर्यंत खेळले पाहिजेत म्हणून ग्राउंड बनले। या ग्राउंडवर त्या तलावाच्या कट्ट्यावर सगळ्या बाजूने दारू पिणारे लोक असतात, त्यांचा बंदोबस्त काय कोण करणार आहे? मग पब्लिक रस्त्यावर उतरली बोलतो, मग कायदा हातात घेता।
अशी वेळ आली मग घ्यायला लागेल ना. आम्ही तर दारू पिणार तर भेटतील तर आम्ही 2-4 निवेदन देणार पोलीस स्टेशनला. नंतर आम्ही दारू पिणारे हे ते सगळे आखलून देणार, इकडे कोणाला पण ठेवणार नाही.